नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आलोय माझ्या लाडक्या कोकणातल्या एका खास ठिकाणी, आमची वैभवाडी. आणि हा इथला गजबजलेला आठवडी बाजार. इथल्या हवेत फक्त मासळीचा किंवा मसाल्यांचा वास नसतो, तर इथल्या हवेत दरवळतो तो म्हणजे माणसांमधला आपलेपणा. या बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं तुम्ही एकटे कधीच चालू शकणार नाही. दर 2 मिनिटांनी तुम्हाला एखादा तरी ओळखीचा माणूस दिसणारच. आणि मग सुरू होते ती कोकणी माणसाची खास विचारपूस. कधी समोरून आवाज येतो, काय रे खय गेलेलंस, लय दिवसाने दिसलंस. तर कधी आपुलकीनं असं विचारतात, आवाज बापू बरो आणा रे. हे फक्त शब्द नाहीत, हे कोकणी माणसाच्या काळजातून आलेले प्रश्न आहेत. समोरचा माणूस कितीही कामात असला तरी घट्टाभर थांबून तुमची चौकशी केल्याशिवाय पुढे जाणारच नाही. म्हणूनच म्हणतात कोकणी माणसं साधी बोली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळ. रंगीबेरंगी भाज्या, गावठी कडधान्य, कोकणी मेवा आणि त्याहूनही गोड असणारी ही आमची माणसं. हा फक्त बाजार नाही हो, तर हा एक सोहळा आहे भेटीगाठींचा. वैभवाडीच्या या बाजारात जो एकदा इथे येतो तो इथल्या माणसाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. तर कसा वाटला आमचा वैभवाडीचा बाजार? तुमच्या गावातल्या बाजारात असं कोणी विचारणारे भेटतं का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीचा हा व्हिडिओ